हॅलो देह जाळून विठ्ठल पाहिला सांग कुण्या ठाई विठ्ठल भेटीला बोल ज्ञानदेवानी रेड्यामुखी वेद बोलविला ज्ञानदेव पाया रचिला तुकारामाने गाता निर्माण केला तुका गेले वैकुंठाला देव सिद्धनाथाचा बाळू मामाचा भंडारा लावणी कपाळाला थाप मार डिंबाड्या तुझ्या डोलाला जन्म माझ्या भूमीला जन्म माझ्या भूमीला जळवावी गावाला देव बाळू मामाला देवा चरण वंदन जळवावी गावाला जळवावी गावाला देवा चरण वंदन पाया त्याच्या पडून गाय पाया त्याच्या पडल हो गड्या पाया त्याच्या पडल गाय उभा राहिल्या जाग्याला हो गड्या आळ्या मारे कोणाला त्याच्या गावाला गाय ज्योतिबाया देवाला हो गड्या तुझी केजर लेगाला हो फुलालाच्या दन्याला हो गड्या सुंबया रान मांडल शाहीर माझ्या जोडीचा गाहो आदिनाथ दोलताडे हो गड्या आदिनाथ दोलताडे गा मसवड या शेराला हो गड्या गेला बघा गाजून गा
या सतयुगाला आणि देव भोळ्या राजाला प्रकार काय लागलेला घडायला ते जाग्याला. परपूर्वी कालाला बायल्या पहिल्या सतयुगाला बाबा त्या मात्र जाग्याला. देव काशिलिंग विरापाची सिद्ध महाळापा सेवा लागला करायला त्या शिरड्यानं मठाला. काशिलिंग बिरापाची सेवा लागला होता करायला. तेव्हा विचार केला मनाला आणि प्रकार काय घडला मात्र पुढच्या बाजूला. नीती नियमानं रोजीच्या दिवसाला बाबा सिद्ध महाळापा देव काशिलिंग बिरापाची सेवा लागला करायला. संध्याकाळच्या वेळी देव माझा माळापा बिरुदेवाचं हातपाय चोळणार आणि चुरून मुरून देवाच्या मुखामध्ये घास घालणार. सेवा लागला होता करायला बाबा रोजीच्या नियमाला त्या तर जाग्याला. गांजाची तलाब दिली बिरुदेवाला आणि सिद्ध माळापाला. देव बिरुदेव काय लागला होता बोलायला त्या जाग्याला. काही लागलेला शाहीर सांगून द्यायचं बाबा या बसलेल्या सभेला. त्या गांजाच्या तलपतनं उद्या सकाळ पार्या, उद्या सकाळ पार्या. उद्या सकाळ पार्याला, उद्या सकाळ पार्याला. सकाळच्या या न्यारीला वागणीचा या गिन्नागा. सकाळच्या या न्यारीला, सकाळच्या या न्यारीला. बोल लागला बोलायला सिद्ध माझ्या रमाळोला. लावला शिराला विचार केला रमनाला. दोन्ही हात जोडला, दोन्ही हात जोडला. वाट लागला चालायला, वाट लागला चालायला. तवा निकेतराव सिद्ध महाळापाला गांजाच्या तलपतून देव बिरुदेव लागला बोलायला उद्या सकाळच्या पार्याला. उद्या सकाळच्या पाऱ्याला बाबा दिनमान उगवायला त्या मात्र जाग्याला. माझ्या सकाळच्या न्यारीला वाघिणीचं दूध आणखी खरूच पाहिजे सकाळच्या पार्याला. लागला होता सांगायला आपल्या या शिष्याला. तेव्हा सिद्ध महाळापा देवानं पायामध्ये खडावं घातलं. येत घेतला हाताला आणि सिद्ध महाळापा वाट लागला चालायला. गुरुची आज्ञा बाबा पाळली पाहिजे. कोड पडून गेलं होतं माळापाला. वाट लागला होता चालायला बाबा त्या मात्र जाग्याला. भंडाऱ्याचा वाटवा संगतीला आणि देव माझा सिद्ध महाळापा मात्र लागला होता वाट चालायला त्या मात्र जाग्याला. निघून कुठं त्या वारती गावाला. बर. वारती गावाला सोडी सिद्धराया मात्र न्यायच्या काट्याला पारावर मात्र बसलेला चाईला.